बुलेटिनची सुरुवात करूयात आत्ताच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीनं। लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीत सर्व काही अलबेल नसल्याचं समोर आले। कारण दुपारी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद आहे, मात्र या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले जाणार नाहीत, तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार देखील या बैठकीला गैरहजर राहण्याची शक्यता आहे। मवयाची पत्रकार परिषद अचानक ठरली, माझा दौरा त्यापूर्वीच निश्चित झालाय असं नाना पटोलेंनी म्हटलंय, तर या बैठकीचं मला आमंत्रण नसल्याचं वडेट्टीवार म्हणाले। त्यामुळे काँग्रेसची उभाठा आणि राष्ट्रवादीवरची नाराजी उघड झालेली आहे। कोणत्या मुद्द्यांवरती मवियाची पत्रकार परिषद असू शकते ते आपण पाहतो आहोत। तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते थेट माध्यमांना विविध प्रश्नांवरती उत्तरे देतील। महाविकास आघाडीतल्या बिघाडी संदर्भात स्पष्टीकरण ते देणार आहेत। विधान परिषदेच्या निवडणुकीत काही ठिकाणी ताणले गेलेले संबंध आहेत, त्याच्यावरती देखील भाष्य होऊ शकतं। लोकसभेच्या सांगली जागेवरनं ठाकरे गट आणि काँग्रेसमधला वाद सर्वश्रुत होता, त्याच्यावरती ही भूमिका स्पष्ट केली जाऊ शकते। अधिक माहिती जाणून घेऊयात, आपले प्रतिनिधी राहुल झुरी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। राहुल, एकीकडे वाटत होतं की सगळं अलबेल आहे, दुसरीकडे नाना पटोलेंची नाराजी दिसते आहे। नाना म्हणतात की माझा दौरा आधीच ठरला होता, पत्रकार परिषद नंतर ठरली। वडेट्टीवार बोलतात मला कल्पना नाहीये, मात्र आमच्याकडनं पृथ्वीराज चव्हाण जातील, बाळासाहेब थोरात जातील। काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय? काँग्रेस नाराज आहे की आपली नाराजी दाखवण्याचा प्रयत्न करते? तुषार, काँग्रेसनं लोकसभेमध्ये सर्वाधिक म्हणजेच 13 जागा जिंकत महाविकास आघाडीमध्ये आपण मोठे आहोत हे वारंवार दाखवण्याचा किंवा तसं बोलण्याचा देखील प्रयत्न केला। खरं तर अगदी लोकसभेच्या आधीपासून तिकीट वाटपापासून ते अगदी काल परवाच्या विधान परिषदाच्या निवडणुकांबाबतीत असेल, पदवीधर असेल, शिक्षक मतदारसंघ असेल, पुन्हा एकदा शिवसेनेनं आपल्या सगळ्या जागा जाहीर केल्या होत्या। त्यानंतर वारंवार नाना पटोले यांनी सांगितलं होतं की उद्धव ठाकरे यांना मी प्रयत्न करतोय फोन करण्याचा, मात्र ते फोनवर येत नाहीयेत, आपला फोन ते घेत नाहीयेत आणि त्यावरून देखील त्यांच्यातली धुसफूस वारंवार पाहायला मिळाली होती। आणि याच टप्प्यावर आज देखील संयुक्त पत्रकार परिषद होत असताना नाना पटोले किंवा विजय वडेट्टीवार यांचं इथं नसणं हे पुन्हा एकदा असंच दाखवतंय की ज्या पद्धतीनं वारंवार सांगितलं जातं की महाविकास आघाडी जी आहे ती इंटॅक्ट एकमेकांमध्ये आहे, मात्र तसं प्रत्यक्ष मात्र दिसत नाहीये। कारण जर संयुक्त पत्रकार परिषद होत असेल, उद्धव ठाकरे आणि शरद पवार जर हजर राहत असतील, तर काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष किंवा तत्सम नेता हजर राहणं अपेक्षित होतं। आता या बैठकीला काँग्रेसकडून नेमकं कोण येणार, या पत्रकार परिषदेला काँग्रेसतर्फे त्यांची बाजू कोण मांडणार, याकडे जरी सगळ्यांचं लक्ष लागलं असलं तरी दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमध्ये ज्या पद्धतीनं तिकीट वाटपापासून ते विजयापर्यंत आणि विजय झाल्यानंतर आता मोठा भाऊ कोण हे वारंवार एकमेकांना सांगण्यात आलं असलं। इतकंच नाही तर काँग्रेस हायकमांडनं सांगून देखील महाविकास आघाडीमध्ये कोणताही मिठाचा खडा पडेल अशी भूमिका घेऊ नका हे सांगून देखील पुन्हा एकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असतील, काँग्रेसचे विरोधी पक्षनेते असतील, ही तीच भूमिका घेताना दिसतायत। आणि त्यामुळं येत्या काळात ज्यावेळी विधानसभा अगदी टप्प्यात आलेल्या आहेत, 90 दिवस जरी म्हणलं आपण, इथून पुढे आजचा काउंटडाऊन सुरू केला तरी 3 महिन्यात विधानसभेचे पडघम जे आहेत ते वाजायला सुरुवात होतील। आणि त्यामुळं आता विधानसभेच्या जागांवरून आत्तापासूनच ही एकमेकांची खेचाखेची जी आहे, अगदी खरं राहुल, खेचाखेची सुरू झालेली आहे। एकीकडे आपण एकसंध आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीला करायचा होता, मात्र दुसरीकडे काँग्रेसची नाराजी अद्याप दूर झालेली नाही। काँग्रेसचे राज्यातले ज्येष्ठ नेते अद्यापही शिवसेनेवरती नाराज आहेत, त्यामुळे आगामी काळात पुढच्या निवडणुकीला कसे सामोरे जाणार हा प्रश्नच असणार आहे। पाहूयात दुसरी पुढची बातमी। मवियाच्या पत्रकार परिषदेपूर्वी महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं पाहायला मिळते, कारण आज वायबी सेंटरमध्ये होणाऱ्या पत्रकार परिषदेला नाना पटोले गैरहजर राहणार असल्याची माहिती सूत्रांनी मिळते। नानांऐवजी बाळासाहेब थोरात पत्रकार परिषदेला उपस्थित राहतील। संजय राऊतांनी नानांवरती अप्रत्यक्ष टीका केल्यानं आजच्या पत्रकार परिषदेला नाना पटोले जाणार नसल्याची चर्चा आहे। काही दिवसांपूर्वी नाना पटोलेंनी मवियामध्ये काँग्रेस मोठा भाऊ असल्याचं वक्तव्य केलेलं होतं, त्यावर संजय राऊतांनी प्रत्युत्तर देताना मवियात कोणीही लहान किंवा मोठा भाऊ नाही असं म्हटलं होतं। वारंवार होणाऱ्या या टीकेमुळे नाना पटोले नाराज असल्याचं बोललं जातं। राज्याच्या जनतेचं आभार मानायसाठी आम्ही सगळे एकत्रित येणार, म्हणजे ते आज वेळेवर हा प्रोग्राम तयार झाला। मी इकडे दौऱ्यावर आहे, त्यामुळे आमच्याकडून आमचे माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ
काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि आमचे CLP नेते बाळासाहेब थोरात यांना सांगितलं की आपण तिथं उपस्थित राहू. आज महाविकास आघाडीची बैठक आहे. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष जे आहेत ते उपस्थित राहणार नाही असं सांगितलं आहे. मला माहीत नाही, मी माहिती घेऊन सांगतो. नाही, मला माहीत नाही. मला काही त्या बैठकीमध्ये निमंत्रण नाही आहे. जर असतं तर मला माहीत झालं असता एजेंडा बैठकीचा, परंतु आज माझ्याकडे ती माहिती नाही.